तो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉगच्या थंबनेलने समजलंच असेल की हा कंटेंट काय आहे, पण त्यामागची स्टोरी तुम्हाला माहीत नाही आहे. सो ती स्टोरी मी तुम्हाला नक्कीच सांगेन. त्यासाठी तुम्हाला ब्लॉग माझा थोडा बघायला लागेल आणि ती मी फुर्सतमध्ये सांगेनच तुम्हाला. पण फायनली आम्ही गोव्याला चाललो. आमचा ग्रुपचा प्लॅन झाला आहे गोव्याला. ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकर सबस्क्राईब करा आणि चला सुरू करूया. आता एवढा पसारा काढून ठेवला आहे, आता ह्याच्यातले कुठले कपडे नाही ते एवढा कन्फ्यूज झालं ना काय सांगू. मुंबईमध्ये तर जबरदस्त पाऊस आहे. गोव्याला माहीत नाही कसं वातावरण असेल, दाखवतो तुम्हाला. सकाळी 5:45ची ट्रेन आहे. मला तरी घर सकाळी 5ला सोडायचं आहे. तर चला झोपूया. आम्ही आता पोचलो आहे रत्नागिरीला आणि हे आमची गँग. हे हाय बोल. हे आमची दुसरी मेंबर, ही अंकिता घाडी. बरोबर 8.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आता थिविमला. आणि थिविमवरून आता आम्ही जाणार आहोत कलंगुटे, कारण की तिथे आम्ही 1 डे स्टे बुक केला आहे. तिकडे जायला आता मला प्रायव्हेट रिक्षा किंवा प्रायव्हेट टॅक्सी जे काय भेटते करायला. ठीक आहे. जस्ट पोचलो आहोत आता थिविमवरून कलंगुटला. आम्ही इथे 1 दिवसासाठी हॉटेल रेंट केलं आहे. तर तिकडे सगळं आता फ्रेश होऊन नंतर बाकीचं तुम्हाला अपडेट नक्कीच द्या. सो फायनली आम्ही सगळे चेंज करून आलो आहोत कलंगूट बीचवरती. आणि थँक्स टू या 2 मुलींसाठी, कारण की यांच्यामुळेच हा प्लॅन झाला आहे. हिच्यामुळे मालवणचा प्लॅन झालेला आणि तो पुढून एक्सटेंड केला जो कुडाळपर्यंत होता, आणि हिच्यामुळे झाला आहे गोवाचा प्लॅन. उर्वरित फाईनचे पैसेही देणार आहे. थँक्यू त्यासाठी. पूर्ण स्पॉन्सर ह्या पोरीकडून आहे. जस्ट बिकॉज शी इज गेटिंग मॅरिड सून. सो आता प्लॅन असा आहे की आम्हाला आता जायचं आहे पबमध्ये आणि फुल मचवायचं आहे तिकडे जाऊन. ठीक आहे, प्रियंका बोलते पहिला एक वॉक करूया. प्रियंका तुझं काय म्हणणं आहे? प्रियंका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांग फक्त. प्लीज ए यार बंबल नाही. ओके, प्लीज सबस्क्राइब दिस हँडसम मॅन. अरे थँक्यू सो मच. काही सबस्क्राईब.
सो लेट नाईट पार्टीज नंतर आम्ही एकदम टायर्ड झालो आणि रात्री 3:30-4 वाजता आम्ही घरी आलो. त्यानंतर कोणाची एनर्जीच नाही राहिली आणि आम्ही आता सकाळी 10 वाजता चेकआउट केलं आहे. सो आता प्लॅन असा आहे की आम्ही आता जाणार आहे साऊथ गोव्याला. तिथे आम्ही बुकिंग केली आहे आणि त्याला तिकडे जायच्या आधी आम्ही नाश्ता वगैरे करू आणि मग परत ट्रिपला सुरुवात करू. चला. सो आम्ही सगळ्यांनी स्टे केलं आहे कोलावा आणि ॲक्टिवा पण राहील. सीन मस्त आहे की राईड करायचं तू मस्त आणि हे यांचा फोटोशूट काय माहिती कधी संपणार आहे. आम्हाला ऑलरेडी लेट झालं जायला कुठेतरी. यांचा फोटोशूट चालू आहे. तर बघा यांचा तर मंडळी कालचा दिवस असा होता की मला काय शूट करायला भेटलं नाही. आणि काल खूप पाऊस होता आणि पावसामुळे मी माझा मोबाईल पण नाही बाहेर नाही काढू शकलो. तर आजचा आमचा प्लॅन आहे की आम्ही चाललो आहे दूधसागर वॉटरफॉलला, जे आमच्या स्टेपासून आहे 50 किलोमीटर लांब. सो ते आम्ही इथून ड्राईव्ह करून इकडे आलो आहे आणि इथे आल्यानंतर आम्हाला कळालं की तिथपर्यंत गाडी जात नाही, तर आम्हाला जीप करायला लागली. गाडी कुठे फुल ऑफ रोड एकदम वेगळाच एक्सपिरियन्स. आम्ही पोचलो आहे आता दूधसागरच्या पार्किंग लॉटमध्ये. तर सीन असं की तुम्ही जर लाईफ जॅकेट दिलं नाही तर तुम्हाला एंट्रीच नाही. मग काय मतलबच नाही तर काय हे यांच्यासाठी आम्ही आम्हाला फायनली आता धबधबा थोडा थोडा दिसायला लागला. मग तिथे झलक दाखवतो. आमची ट्रिप संपली आणि ट्रिप अशी होती की आमचा प्लॅन होता की ट्रेननी घरी जायचं. बट लास्ट मला ट्रेन कॅन्सल केली आणि आम्ही डिसाईड केलं की फ्लाईटनी घरी जायचं. सो ही माझी पहिली फ्लाईट असेल. काय बोलता ट्रिप संपली ना.